तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भेटणार आहोत एक नवीन अशा ब्लॉगमध्ये। तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज जाणार आहोत आम्ही कुठे आणि काय करणार आहोत ते पण आपल्या सोलापूरमध्ये चाललेलो आहोत आम्ही। आय होप की तुम्ही सर्वजण खूप खूप एन्जॉय करणार। आम्ही आहोत आता सध्या तुळजापूर नाक्याला। आता इथून आमचा प्रवास स्टार्ट होणार आहे। आज आम्ही दिवसभर काय करणार आहोत काय नाही तुम्हाला सर्व काही ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। तर अजिबात स्किप करू नका, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। आणि तुम्हाला सुद्धा एन्जॉय करायचं असेल तर इथं नक्की येऊ शकता। हा आहे गिरीश। हाय, गिरीशचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस कसा जाणार आहे? खूप मस्त, खूप चला एन्जॉय मग. करणार आहोत। ओके चला तर मग आता मिस्टर टी आलेले आहेत। तुम्हाला आता हा व्हिडिओ कंटिन्यू पाहायला भेटेल। ओके थँक्यू गाईज। आता आम्ही निघालो आहोत तुळजापूर रोडने। तर आम्ही जाणार आहोत तळहिपरक्याजवळ जे आहे आपलं शावर अँड टावर वॉटर पार्क, इथे जाणार आहोत आणि कसं एन्जॉय करता येईल ते पाहूया। ऊन होतं खूप सारं आणि इथून आम्ही जे टर्न घेतला तुळजापूर रोडवरून, छान असं रोड होतं जिथं म्हणजे दोन्ही बाजूनी असं छान झाडं पाहायला भेटतो। शक्यतो आपल्या सोलापूर सिटीमध्ये कमीच आहेत पण सिटीमध्ये जास्त आपल्याला पाहायला भेटत नाहीत। इथं मी फास्ट केला आहे व्हिडिओ, कारण जर नॉर्मल ठेवला असता तर खूप मोठा झाला असता। आणि हे फायनली आहे तळहिपरक। तर इथं तुम्ही पाहू शकता राईट साईडला तळहिपरक, आम्ही लेफ्ट साईडला आलो। गेटमधून आत एंट्री झाल्यानंतर फायनली इथे पोहोचलोय, तुम्ही बघू शकताय। आम्ही आलो शावर अँड टावरला वॉटर पार्कला। आता खूप सारे एन्जॉय करणार आहोत। आता बघूया आतमध्ये काय काय होतं काय नाही। आम्ही तिथे गेल्यानंतर ना, जिथं तुम्हाला समोर टेबल दिसते त्यांचा स्टाफ आहे, तिथं तुम्हाला सांगितलं जातं की वरती जाऊन आपली जी पण काय अमाऊंट आहे ते आपल्याला भरून यायची आहे। आणि तिथं आपल्याला कॉस्ट्युम फ्री आहे। 999 हे मोठ्यांसाठी आहे, 799 हे लहान मुलांसाठी आहे। आम्ही तुम्ही बघू शकता कुठे आलोय आपण? पार्क तर हे सिटी पार्क नाही तर वॉटर पार्क आहे। फायनली आलोय। गिरीश खूप एन्जॉय करणार आहे आणि गिरीशची इन्स्टा ID आहे काय? गिरीश गायकवाड 951। तर ह्या इन्स्टा ID ला जाऊन फॉलो करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे एन्जॉय तुम्हाला त्या अकाउंटमध्ये पाहायला भेटणार आहेत। हे आहेत माझे मिस्टर, या ना, हे आहेत। खूप दिवसापासून इच्छा होती, लास्ट इयर आलं होतं तर ह्यावर्षी पण आलेलो आहोत आम्ही एप्रिलमध्ये। तर चला बघ एन्जॉय करूया खूप सारं। आता आम्ही फर्स्ट नाश्ता करून घेऊया। आता आम्ही थोडं लेट आल्यामुळे आता मला नाश्ता पे करून घ्यायचा आहे। तर आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली आहे। तर आता नाश्ता इकडे आता वेट करतो ह्या वर्षी थोडेसे चेंजेस झाले त्यांचे। ब्रेकफास्ट यांच्याकडूनच होता पॅकेजमध्ये, पण आता ब्रेकफास्ट नाही आहे। ब्रेकफास्ट आपल्याला स्वतःला घ्यावं लागतं। आम्ही लेट आलेलो होतो त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट घेतला। मिस्टर डीने फास्ट उपमा घेतला आणि उपमा रेडी होता म्हणून लवकर आला। आम्ही दोघांनी सँडविच मागितलं होतं, सँडविच यायला टाईम होतं आणि फायनली थोड्या वेळानं सँडविच आलं, तुम्ही बघू शकता। चीज सँडविच मागितलं होतं। आम्ही नाश्ता केला। नाश्ता करून आम्ही रेडी होतो जाण्यासाठी। लाईव्ह डीजेचा आवाजसुद्धा येत होता। मस्त आम्हाला खूप एन्जॉय एक्साइटमेंट वाढली होती आमची, कारण की आता इतकं उन्हाळा चालू आहे तुम्हाला माहितीच आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी, वाव खूप छानच वाटतं। काय खाली सो? चीज सँडविच। आता हे तर सर्वांना माहिती आहे, भरलं होतं। मी आणि गिरीश गेलो होतो आणि मी पाहत होते भरले का, बापरे पडलं पण ते।
पण पडलं माझ्या अंगावरती पाणी, मला छान वाटलं. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर गिरीश आणि मिस्टर डी गेलेले आहेत. मी भरलं म्हणून त्यांना सांगत होते आणि फायनली पडलं. खूप छान. त्यांना मी हात करायला सांगितले. खूप भारी मस्त झालं. आणि फायनली इथं वर आलो होतो आम्ही थोड्या वेळानंतर ना, खाली एन्जॉय करून वर आल्यानंतर मस्त असं आम्ही फिरत होतो. पाणी चालू होतं, जिकडं बघून तिकडं पाणी 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 पाणीच होतं. तर मी मस्त डान्स केला, मस्त बसले तिथं, मस्त धबधब्यासारखं एन्जॉय करून घेतलं आपलं. तर आमचा धबधबा तर आपल्या सोलापूरमध्ये भेटणार नाही, हाच धबधबा आहे आणि खूप छान आहे. टावर वॉटर पार्क. तुम्ही सर्वांनी नक्की या. तर मित्रांनो, कुणाला सांगू नका. आता आपण जाणार आहोत खजाना चोरी करायला. तुम्हाला पण देते बरं का. चला तर मग थोडंसं डॉमसारखं जावं लागेल बरं का. चला या. चलो चलो इसके पीछे. मोठं आहे बरं, सोनं नाणं खूप. चंद्रमुखीच्या काळात कसं होतं बिलकुल सेम कसं आहे. पण ह्याला नंतर बघू आपण आता. चला. अगदी 100% सोनं. हे बघा, coin. तुम्हाला माहिती आहे, राजे महाराजे जे होते त्यांच्या काळात बिलकुल ते आता किती उघडले. आता झाकून ठेवायसाठी बघत नाही. आता दोन दिवस काय 50-50 मस्त स्टॉक छान आहे. त्याच्यामध्ये पण आहे खाली आणि ते पण आहे. रखवाली करण्यासाठी ते सेवक आहेत बघा. मग शांती बंदूक घेऊ. आता वाजलेले आहेत 4. तर आम्ही 12 तर आतापर्यंत सगळ्या राईड्सचा एन्जॉय केलेला आहे. सगळे राईड्स केलेले आहेत ऑलमोस्ट. आता तुम्हाला दाखवते माझ्या जे बॅकग्राऊंडला आहे ते तुम्हाला सगळं समजेलच. हे वेगवेगळे वॉटर राईड्स आहेत जे आम्ही सगळे केलेले आहोत. आणि आता तिथं साऊंड सिस्टीम चालू आहे. आता तिकडे जाणार आहोत आणि खूप सारे एन्जॉय करणार आहोत. तर आता हा जो ब्लॉग आहे तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आणि कसं वाटलं हे तुम्हाला तुम्ही ऐकू शकता. ओके, चला सगळ्यांना तिकडे बोलवले आहे. आता मी जातोय. प्रकाराचं फ्रूट आहे. जर कोणाला नाव माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका काय म्हणतात ह्या फ्रूटला. कारण आम्ही लहानपणी खायचो आजोळी गेल्यानंतर ना, पण नंतर ना कधी पाहायला भेटलंच नाही. तर कोणाला जर माहिती असेल तर नक्कीच तुम्ही सांगा. आता सगळं राईड्स झाल्यानंतर ना 4:30-5 वाजले होते. तर तिकडले सगळे राईड्सवाल्यांना इकडं बोलावून घेतलेलं, अनाऊन्स केलं होतं तसं की तुम्ही सर्वजण इकडे या, लाईव्ह DJ शो होणार आहे. आणि हे जे पाणी आहे हे आपले समुद्राचे जसं लाटा असतात तसं हे होतं. तुम्ही बघू शकता पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. आणि लाईव्ह सॉन्ग चालू होते विथ DJ. आणि तिथं अनाऊन्ससुद्धा केलं होतं. ते फोटोग्राफर जे होते ते आपले नॅचरल फोटोज काढत होते. त्यांनी अनाऊन्स केलं होतं ज्यांना कोणाला पाहिजे ते जाताना घेऊन जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. आणि डान्स करताना खूपच अवॉइड वाटत होतं, वेगळंच वाटत होतं. कारण आम्ही डान्स करतोय सारखं ते फोटोज घेतोय. ते आता काही नाही, तुम्हाला दिसेल पुढे कॅप्चर केलं असेल तर ते खूप सारे आमच्या वेळेस फोटो घेत होते. आणि इथं तुम्ही पाहू शकता छोटे मुलं मुली, कपल्स, एजड सर्वजण एकत्रित होते. आणि खूप छान होतं. आपली एक फॅमिलीसोबत आपण ह्या ट्रिपवरती जाऊ शकतो. अगदी कम्फर्टेबल आहे, काही वेगळं असं फील होत नाही आपल्याला. आपण सर्वजण एकत्रित जाऊ शकतो. कपल जाऊ शकतात, फॅमिली जाऊ शकतात, चिल्ड्रन जाऊ शकतात,
सर्वजण जाऊन एन्जॉय करू शकतात. आणि लाईव्ह सॉन्गसुद्धा चालू होते. मी सॉन्ग ऑफ केले. त्याचं रिझन हे की लास्ट टाईमला जेव्हा मी डान्सचे व्हिडिओ टाकले होते ब्लॉगमध्ये तर त्याला कॉपीराईट आलं होतं. त्यामुळे मी ह्यावेळेस रिस्क नाही घेतला. आपले सरळ म्युझिक ऑफ केलं आणि मी कंटिन्यू हे केले. जे आहे तुम्हाला समजत आले. बरेच काही रील्सचे जे सॉन्ग आहे ते सुद्धा ट्रेंडिंग चालू होतं. इथं आज तू हे पाणी 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 सॉन्ग चालू होतं. ऑफकोर्स पाणी आहे म्हणतात पाणीचे सॉन्ग लागणारच. तुम्ही बघू शकता. खिचू मेरी फोटो हार्ट पिऊन आहे. आणि गिरीश माझे सगळे व्हिडिओ करत होता. तर मिस्टर डीला अचानक मीटिंग असल्यामुळे ते गेले. तर आम्ही दोघंच होतो, एन्जॉय करत होतो. आणि बघा तुम्ही पुढे तुम्हाला समजेलच माझ्या मागे कसं होतं. किती पूर्ण पब्लिक वर जाते, समोर जाते, त्यांना ओढून आणतं ते. आणि छान वाटलं सिरियसली. आणि सोलापूरमध्ये आहे आपल्या. आणि आपल्याला जास्त दिवस जाणं जर पॉसिबल होत नसेल कारण सगळे आता जॉब बिझनेस असतं आणि सुट्ट्या अवेलेबल नसतात, ते वन डेसाठी जाऊ शकतो. सगळे राईड्स एन्जॉय करून झालेले तिकडे एन्जॉय करून परत आम्ही इकडे आलो कारण आम्हाला रील्स वगैरे घ्यायचे होते. तिथे एन्जॉय केलं. परत नंतर इकडे येऊन आम्ही रील्ससाठी थोडंसं व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही सोलापूरमधून आहात किंवा जवळपास सिटीमधून आहात तर नक्की इथे एन्जॉय करायला येऊ शकता. फुल टू पैसा वसूल आहे. आणि 10 वाजता स्टार्ट होतं. 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही कितीही वेळ एन्जॉय करू शकता. बट याच्यामध्ये इन्क्लूड हे आहे, तुम्हाला कॉस्ट्यूम दिलं जातं फ्रीमध्ये. 200 डिपॉझिट घेतलं जातं. पण जेव्हा तुम्ही जाता कॉस्ट्यूम रिटर्न करायला तेव्हा तुम्हाला तुमचे 200 रुपीज मिळून जातात. याच्यामध्ये लंच इन्क्लूड आहे. लास्ट टाईम ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्ट त्यांनी स्किप केलेला आहे. आता लंच आहे. बापरे तुम्ही बघू शकता. काय मुलगी पडली बापरे. हा पण व्हिडिओ चालू होता स्लो मोशनवाला, तरीसुद्धा बिचारी उठली आणि चालली. छान वाटत होतं. असं वाटत होतं की पाऊस चालू आहे. आणि खरंच उन्हाळा होता. सगळीकडे ऊन होतं पण काहीच फील होत नव्हतं कारण आम्ही पाण्यात होतो दिवसभर. त्याच्यामुळे आम्हाला काही जाणवलंच नाही तर ऊन चालू आहे वगैरे असं काय. तर गिरीश जयंतीसाठी आला होता पुण्यावरून, त्यामुळे तो राहिलेला. आम्ही नेक्स्ट डेला आम्ही इथे आलेलो कारण त्याला पण रिटर्न जायचं होतं. आणि इथं जे राईड आहे हे खूप छान आहे. जी थोडंसं उंच दिसतं ना तिथं थोडीशी भीती वाटते आणि माणूस धपकन पाण्यात पडतो. हे खूपच मोठ्यांचे राईड्स होते. आणि इथं मी आले. इथं तर फार भीती वाटते बाबा, डेंजरच. चलो भीती वाटते. आम्ही चाललोय आता वरती राईड्सला. मी आणि गिरीश आलोय. ह्या राईड्सबद्दल न बोलायला जरा बापरे खूपच डेंजर आहे. मी व्हिडिओ टाकेन एखादा असेल तर. खूप डेंजर भयानक पडल्यासारखंच वाटतं. आणि हे जे मोठे राईड्स आहेत मी आणि नुसतं भेट आलेले, खाली माणूस धपकन पडून जातं पाण्यात आणि काळजी नाही घेतलं तर लागू पण शकतं बरं. आणि ही जी राईड्स आहे मी याच्याबद्दल सांगत आहे, खूप डेंजर आहे. आणि ह्या मोठ्यांच्या राईड्स वेगळे आहेत, चिल्ड्रनचे वेगळे आहेत आणि वॉटरफॉलचे वेगळे आहेत. तर असं वेगवेगळे आहेत. बट आपण सगळे एन्जॉय करू शकतो असं काही नाही. चिल्ड्रन्स मोठ्यांचे मोठे. आणि हे तर खूप डेंजर आहे. पूर्ण बंद आहे. गोल 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 फिरून येतो आपण आणि खाली पाण्यात पडतो. वरून पडायला भीतीच वाटतं. आणि हे बघू शकता तुम्हाला वरून व्ह्यूज कसा आहे याचं. असं भयानक भीती वाटतं पडतो की काय, जाऊच वाटत नाही खाली. मोठं आहे फार. हे दिसतं तुम्हाला छोटं. हे बघू शकता. इथून तुम्हाला खालून बघा वरती जायचं आहे, वरून यायचं आहे. आणि
भयानक वाटतं भीती येताना. 2-3दा तुम्ही केलं तर थोडंसं भीती कमी होऊ शकते. लास्ट इयरला आल्यानंतर सुद्धा हे राईड्स फार कमी खेळलेले मी, भीती वाटत होते. गिरीशला आवडलं हे. आणि आम्ही लंच चालू झाला, तुम्ही बघू शकता. सेल्फ सर्विस होती इथे आणि आपलं पॅकेजमध्येच येतं सर्व काही. कॉस्ट्यूम, लंच सगळं इन्क्लूड असतं. तर लंचमध्ये होतं शिरा, पापड, लोणचं, राईस, पोळी, भाजी होती. आणि आम्ही लंच केल्यानंतर पुन्हा अजून निघालो आम्ही. तर मी तुम्हाला जे लास्ट टाईम म्हटले ती जी राईड्स खूप डेंजर आहे त्याचा व्हिडिओ असेल तर नक्की मी याच्यात ॲड करेन पुढे. तुम्ही बघू शकता एकदम किती भारी वाटते, कारण ऊन आहे. उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये आपण असं मस्त पाण्यात एन्जॉय करतोय. हे सुखच आहे एक प्रकाराचं, कारण सोलापूरमध्ये ऊन किती आहे तुम्हाला सांगायला नको. भयानक अशी उन्हाचा सामना सोलापूरकरांना करावा लागते. भयानक पाऊस तर पडत नाही जास्त, पण ऊन खूप जास्त पडतं. आणि हे आपल्या सोलापूरमध्ये बहुतेक आहे 4-5 वर्ष झालं शावर अँड टावर वॉटर पार्क, आणि नवीन झाले. आणि आपल्या सिटीमध्ये जे पण आहे ते अकलूजला जात होते. 2-2.5 तास प्रवास करून आपल्याला जावं लागत होतं आधी. शेवटी आम्ही मस्त वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करून शेवटी बाहेर पडलेलो आहोत. तर आम्ही खूप एन्जॉय केला. तर आता तुम्हाला श्वेताची अवस्था दाखवतो, कारण का आम्ही एन्जॉय केल्यामुळे पूर्ण म्हणजे तिची एनर्जी संपलेली आहे. तर ती बोलण्याच्या अवस्थामध्ये काहीही नाही आहे. तर श्वेता छान बोल काहीतरी. करतोय. बोलण्याची अवस्था नाही. त्याचं रिझन हे आहे की सगळे राईड्स आम्ही पूर्ण एन्जॉय केलेले आहेत आणि खूप भारी वाटले, एकदम छान मज्जा वाटली. आणि तुम्हाला पण जर एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही नक्की या शावर अँड टावर वॉटर पार्कला. आणि ते पण आपल्या सोलापूरपासून खूप 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 जवळ आहे. तुम्ही बघू शकता इथंच आहे. मी तुम्हाला सगळं काही डिटेल्स तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला सगळं समजणार आहे. भरपूर सारे असे राईड्स आहेत जिथं व्हिडिओ घेऊ शकत नाही, पण तुम्हाला जितकं पॉसिबल तितकं सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. थँक्यू. आणि इथे नक्की विजिट करा. धन्यवाद. एकदम मस्त. आणि आता फोटोशूटसाठी स्पेशल असं मी प्लेस दाखवणार आहे, तर या. कारण आपली जी आयडिया आहे मेकओवरचं आपलं काम असतं आणि मॉडेल शूटसाठी आपण इथं एकदा नक्की व्हिजिट करणार आहोत. तर तुम्हाला दाखवते ते पण प्लेस. तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग. तुम्हाला समोर दिसतच असेल. वाव, वॉटर आहे ना. खंडरखाना. माहीत तर नाही पण कसं जायचं इथं फोटोशूटसाठी आम्ही सो नाईस प्लेस. गेट बंद आहे, सावधान म्हणून दिलेलं आहे, तर जाऊ नका इकडं. पण छान तर आहे. शहर में चली जाऊंगी.